नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि या हिवाळ्यामध्ये आता आपल्याला सगळीकडे हिरव्यागार अशा हिरव्या पालेभाज्या मिळत आहे आणि पालकची भाजी, मेथीची भाजी, खूप सुंदर सुंदर भाज्या भेटत आहेत. तर आज मी मस्त अशी मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे. एकदम झटपट तयार होणारी, 5 ते 10 मिनिटात भाजी तयार होऊन एकदम पौष्टिक अशी भाजी तयार होते. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये अंदाजे 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर घालून घ्यायचा, जास्त घालायचा नाही. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा जिरा आणि मोहरी घालून घ्यायची आहे आणि जिरा मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मी हे घालणार आहे आपल्या लसणाच्या पाकळ्या छान बारीक बारीक चिरून. लसूण पण आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे. लसणाची फोडणी दिल्याने भाजी खूप छान होते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं हिरव्या मिरचीचं पेस्ट घालणार आहे. अगदी अर्धा चम्मच मी पेस्ट घातलेली आहे, कारण की आपण याच्यामध्ये मिरची पावडरचा वापर करणार नाही. तर त्याच्यासाठीच मी इथं हिरवी मिरचीची पेस्ट थोडीशी घालून घेतलेली आहे. लसूण आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आहे, कारण की लसणाने मेथीची भाजीची चव खूप छान लागत असते. आणि हिवाळ्यामध्ये लसूण आपल्याला भरपूर खाल्लेला पाहिजे, कारण की याच्यामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला थंडीच्या दिवसात हे लसूण खाणं खूप जरुरी आहे, हेल्दी आहे. त्याच्यानंतर जी आपण मेथीची भाजी छान तोडून घेतलेली होती, छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे 1-2 पाण्याने. तर बघू शकता, ही मेथीची भाजी आपल्याला कापायची नाही आहे, फक्त हाताने तोडून घ्यायची आहे. जरी आपण कापली तर याच्यामध्ये कडवटपणा येत असतो, त्याच्यामुळे फक्त हाताने तोडून घ्यायची आहे, कापायची नाही आहे चाकूनी किंवा पावशीनी. तर बघू शकता, मी सगळी मेथीची भाजी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. याची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि चांगलं हिला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता, एकदम कमी साहित्यामध्ये आपली भाजी तयार होणार आहे आणि एकदम एक नंबर चवीची होणार आहे. तर अशा पद्धतीने पण भाजी खूप छान लागते. तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही भाजी करता मेथीची भाजी, मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता, आता ही थोडीशी मुरलेली आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. मीठ थोडंसं बेतानेच घाला तुम्ही, कारण की आपल्याला मेथीची भाजी भरपूर दिसते आणि आपण खूप सारं मीठ घालतो, तर थोडंसं कमीच घाला. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे मी, थोडंसं ओबडधोबड. जास्त पीठ पण करायचं नाही आहे शेंगदाण्याचं, थोडंसं ओबडधोबडच पाहिजे. आणि आता ते मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं हे जे कूट आहे ते आपण शेंगदाणे अगोदर छान भाजून घेतलेले आहे. त्याचे जे टरफलं आहे ते काढून घेतलेलं आहे आणि त्याचं चांगलं कूट करून घेतलेलं आहे. मिक्सर एकदाच फिरवून, खूप असं बारीक पीठ नाही करायचं आहे. आणि ते याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये घालू शकता. या भाजीची चव एक नंबर अशी भारी लागत असते. आमच्याकडे 2-3 पद्धतीने मेथीची भाजी करत असतात, त्यापैकी ही एक पद्धत आहे. एक मी दुसऱ्या पद्धतीने पण मेथीची भाजी करून दाखवलेली आहे. तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा, तुम्हाला त्याची रेसिपी भेटून जाईल. तर बघू शकता, इथं मस्त अशी आपली मेथीची भाजी तयार आहे. तर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. मी 5 मिनटं एक वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली एक नंबर चवीची अशी आपली मेथीची भाजी तयार आहे. तर तुम्ही ही भाजी मस्त भाकरीसोबत खूप छान लागत असते. तुम्ही नक्की करून बघा आणि छान एन्जॉय करा. तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीने मेथीची भाजी. खूप छान झाली होती. आमच्या घरी तर खूप जास्तच प्रमाणात आवडली होती. मी नेहमीच करत असते अशी भाजी. तर मेथीची भाजी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघू शकता, मस्त अशी आपली मेथीची भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एकदम झटपट तयार होते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या भागात मेथीची भाजी कशी करतात ती पण मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे मी ज्या काही रेसिपीज टाकत राहीन त्या तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्याच अशाच एका रेसिपीमध्ये. तर तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. बाय बाय.